घाटकोपरच्या पंतनगर परिसरामध्ये महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेला आता 48 तासांपेक्षा अधिक काळ लोटलेला आहे, पण अद्यापही या ठिकाणी मदत कार्य सुरूच असल्याचं कळत आहे। सविस्तर पाहूयात। अजस्र मशिनरी, एनडीआरएफ आणि फायर ब्रिगेडचे जवान कामाला लागूनही घाटकोपर मधल्या होर्डिंगचा लोखंडी सांगाडा हटवण्यात यश काही आलेलं नाहीये। जवळपास 48 तासाहून अधिक काळ उलटलाय, तरीही बचाव कार्य संपलेलं नाही। पेट्रोल पंपावर हे होर्डिंग कोसळल्यानं मदत कार्यात अडथळे निर्माण होत आहे। पेट्रोल पंप असल्यानं गॅस कटरच्या साह्यानं होर्डिंगचा सांगाडा बाजूला करता येत नाहीये। ढिगारा खालून अजूनही काही जण अडकल्याची शक्यता एनडीआरएफनं व्यक्त केली आहे। आपण इथे आता कटिंग इक्विपमेंट यूज करू शकत नसल्यामुळे आपण गॅस बेस इक्विपमेंट कटिंग इक्विपमेंट यूज करतो। गॅस कटरचा यूज होऊन पहिला गिर्डर आपला अपकट झालेला आहे आणि त्यानंतर आता आपण दुसऱ्या गिर्डरकडे चाललो आहेत आणि तिसऱ्या गिर्डरमध्ये जे 2 ते 3 कार फसलेल्या आहेत त्या गिर्डरच्या खाली त्यांचं आपलं सर्च करायचं राहिलेलं होतं, तर तिथे होऊ शकतं की कोणी फसून असल्याची शक्यता। जवळपास 120 फूट उंचीचं हे होर्डिंग कमजोर पायावर उभं असल्याचा पाहायला मिळालं। सांगाडा हटवताना कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घेतली जाते। बचाव कार्य करता नवी मशिनरी आणताना पंतप्रधानांच्या रोड शोचा अडथळा असल्याचा आरोप विरोधकांचा आहे। वहाँ के काम करने वाले लोगों से आप पूछेंगे तो वो हमको कह रहे हैं कि हमको 2 हाइड्रा मशीन लाने हैं, लेकिन वो घाटकोपर वेस्ट में है, हम ला नहीं पा रहे क्योंकि पंतप्रधान जी की मूवमेंट है वहाँ पर। वहाँ पे उनको अलाउ नहीं कर रहे हैं कि वो मशीन वहाँ से ला पाए। तो अभी ये मेरी कॉन्फ्रेंस खत्म होती है तो मैं खुद जाऊंगी वो मशीन लेने। दुर्घटनेच्या पहिल्या 4 तासातच फायर ब्रिगेड आणि एनडीआरएफनं बचाव कार्याला सुरुवात केली असूनही बचाव कार्याला उशीर झालाय। परिस्थिती समोर यंत्रणा कशी हतबल होते हे या निमित्तानं अधोरेखित झालंय। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।